नमस्कार सर. आत्ता नुकतीच आपली एका समितीवरती निवड झाली, तर त्याबद्दल काय सांगाल? महाराष्ट्र शासनानं नुकतीच माझी महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती याच्यावरती सदस्य सेक्रेटरी म्हणजेच मेंबर सेक्रेटरी अर्थात सदस्य सचिव म्हणून नेमणूक केली. या कामावरती पूर्वी खूप मोठ्या मोठ्या लोकांनी काम केलेलं आहे. यदी फडके सर या कामाशी संबंधित होते, मालशे सर याच्याशी संबंधित होते, हरी नरके सर सदस्य सचिव होते, डॉक्टर श्यामा घोनसे होत्या आणि आता मला हे काम करायची संधी मिळालेली आहे. 3 वर्षांसाठी माझी जी नेमणूक आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे आमची समिती महात्मा फुलेंचं समग्र साहित्य आम्ही अखिल भारतीय पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विविध भारतीय भाषांमध्ये हे साहित्य कसं नेता येईल याचा आम्ही विचार करत आहोत आणि एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये सुद्धा जर्मन असेल, रशियन असेल, इटालियन असेल या भाषांमध्ये हे काम जर करता आलं तर मला असं वाटतं की माझं जीवन धन्य झालं. त्याचं कारण असं आहे की पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की जाण्यापूर्वी हे आयुष्य हे जग मी सुंदर करून जाईल. मला असं वाटतं आपण आपल्या विषयामध्ये जर 1% जरी भर घालू शकलो तरी आपल्या जगण्याला अर्थ प्राप्त होईल आणि खरं म्हणजे ती संधी या निमित्तानं मला आलेली आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर प्राध्यापक गणेश राऊत सर. मी राकेश सूर्यवंशी, पाहत राहा लोकराजा न्यूज, पुणे.